आता जे ॲक्सिडेंट झालेलं आहे ते हे पेशंट कुठले आहेत आणि कुठं झालं आहे? सदर पिकअप ही मांढरदेवी काळूबाई तळेरान या ठिकाणावरून दर्शन करून रिटर्न करत असताना तळेरानच्या जवळ बगाडवाडी म्हणून आहे, तिथे त्या गाडीचा अपघात झाला. त्यामध्ये जवळजवळ 20 ते 25 प्रवासी होते. त्यात एक महिला मयत झाली. बाकीच्यांना बराचसा कुठल्या गावचे होते? सगळे लोकरवाडी, सगळे पेशंट लोकरवाडी. ओके. सगळे टोटल किती जण आहेत? टोटल 20 ते 25 प्रवासी होते. त्यातले 13 ते 14 जणांना जास्त मार आहे. ओके ओके ठीक आहे. आणि ते म्हणजे कोणाकडून झाले कसं काय? रोड छोटा अरुंद असल्यामुळे आणि ताबा सुटला गाडीवरचा. समोरची गाडी कोणाची होती? समोरची नाही, ते त्यांचे स्वतः पलटी झाले. बरं बरं. ते पिकअप ड्रायव्हर वगैरे कोण? अजित लोकरे. लोकरे घटनास्थळी काही आढळून नाही आलेले. मदत कार्य तिथं स्थानिक ग्रामस्थांनी पण भरपूर मदत केली. ठीक आहे. आता इकडे सोनवणे हॉस्पिटलला आणले. सोनवणे हॉस्पिटलला शिफ्ट केलेली आहे. सर्वांवर उपचार चालू आहे. ठीक. सर हे कुठं झालेलं ॲक्सिडेंट? ठीक आहे. आणखी काय ती पलीकडची लेडीज लागलाय का तिला फ्रॅक्चर काय काय नव्हतं का किती पेशंट आहे सिटीला? केस आलेले आहेत ते कुठं झालंय आणि त्यांची काय स्थिती आहे आता सध्या? आज आपल्याकडे एकूण 12 पेशंट आलेले आहेत. त्याच्यामध्ये एक मयत आहे आणि हे सगळे जे रुग्ण आहेत हे लोकरवाडी, गवारवाडी आणि वाघ्याची वाडी या ठिकाणी म्हणजे पिंपळगाव जोगेच्या जवळचे सगळे रुग्ण आहेत. पिकअपचा ॲक्सिडेंट झालेला आहे. अजित दशरथ लोकरे हे जे ड्रायव्हर आहेत त्यांची पिकअप काळूबाईला म्हणजे तळेरांकडे काळूबाईला जात असताना वसईवाडीचा जो कॉर्नर आहे त्या ठिकाणी पलटी झालेली आहे. तर यांना ब्लंट चेस्ट आणि ब्लंट अब्डामन ट्रॉमा असा आहे. एका मुलीच्या पायातनं ताकद कमी झालेली आहे. 18 वर्षाची मुलगी आहे. कविता विठ्ठल गवारी अशी 35 वर्षाची एक स्त्री आहे. तिचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे. आणि एकंदरीत सगळे 13 पेशंट माझ्याकडे ॲडमिट आहेत. त्यातले 5 जण आहेत त्यांची तब्येत तशी क्रिटिकल समजायला हरकत नाही. CT स्कॅन करून आणि एक्सरे काढून झाल्यानंतर सगळ्याचा अपडेट आम्ही लवकरच